महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा धक्कादायक, अर्धवट स्मशानभूमीच्या कामामुळे तरुणीचा अंत्यविधी भर पावसात, पांगरबारी ग्रामस्थांचा संताप, म्हणाले येत्या ग्रामसभेत धडा शिकवू। सुरगाणा तालुक्यातील केम डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या पांगरबारी गावात अर्धवट अवस्थेत असलेल्या स्मशानभूमीच्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। गावातील 16 वर्षीय खुशी कांतीलाल पिठे या तरुणीचे अल्पशः आजाराने निधन झाल्यानंतर तिच्यावर भर पावसात अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासन, संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील स्मशानभूमीचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असून अद्यापही ते पूर्ण झालेले नाही। त्यामुळे अंत्यविधीसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। 25 जुलै रोजी खुशी पिठे हिचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी जागा तयार करताना भर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले। तसेच खड्डा खोदताना जमिनीतूनही पाणी उपडत असल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांसमोर मोठे आव्हान उभे राहिले। साचलेले पाणी उपसून काढण्यासाठी ग्रामस्थांनी अथक प्रयत्न केले, मात्र पावसाचा जोर कायम असल्याने वारंवार खड्ड्यात पाणी साचत होते। अखेर अत्यंत शोकाकुल आणि प्रतिकूल परिस्थितीत अंत्यविधी पार पाडण्यात आला। या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत स्मशानभूमीचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। या प्रश्नावर आगामी ग्रामसभेत जाब विचारून योग्य तो निर्णय घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। दरवर्षी पावसाळ्यात अंत्यविधीच्या वेळी अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।